एक्स्ट्रीम स्पोर्ट्समध्ये तुम्हाला मी मगा एक्स्ट्रीम ॲथलेट म्हटलं, तर यामध्ये तुम्ही काय काय करता नक्की? की अमेरिकेत जी स्पर्धा झाली, जी जगातली सगळ्यात कठीण स्पर्धा समजली जाते. ही 35 वर्षापासनं जगातली सगळ्यात खडतर अशी एन्ड्युरन्स रेस नावाजलेली रेस आहे. 12 राज्यातनं जाते ही बरं. आणि 3 टाईम झोन्समधनं ही स्पर्धा जाते. तापमान कधी तुमचं 55 डिग्री असतं तर कधी 0 डिग्री असतं. बापरे! कारण की घड्याळ थांबत नाही. मग सायकलिस्टने त्याच्यामध्येच सायकलिंग करावं, त्याची काय असेल झोप घ्यावी, खाणं-पिणं असेल ते सगळं त्याच्यातच आलं. त्यावेळेस माहिती देणारं पण कोणी नव्हतं नाही. ॲरिझोनामध्ये अगदी महेंद्रला पण हीट स्ट्रोक बसला. अगदी हे ठरवूनच गेला असाल दोघं भाऊ, की आपल्याला आता हे काही केल्या करायचं पूर्ण करायचंच आहे अगदी. जखमांना पट्ट्या करून एकच ध्येय होतं की फिनिश लाईनला पोचायचं. आणि तिथून माउंट एव्हरेस्ट सर केला. आता शेर्पांनी निघालो आणि 100 मीटर आलो असेल आणि तेवढ्यात मी माझ्या शेर्पाला म्हटलं की अरे आपण ऑर्नायसिसला हिट करतोय का, आपण बरोबर वाटेने चाललोय ना. तो म्हटलं हो बरोबर वाटेने चाललोय. आणि मला ॲक्च्युली पांढरी भिंत दिसत होती आणि झाला म्हणल्यावर मी गचकन खाली बसून घेतलं. म्हटलं आता इथनं सुटका नाही. आणि बसलो म्हणजे संपला, म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत मी मरणारच.